एकं नित्यं मनमचलं सर्वैः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। विनायकं गुरुनौमि सादरे नाम विस्मृतं येषां च सान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति। सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भगवन्तमूर्तये। ज्ञानप्रदापविरसत्वजनावतं च अद्वैतभावप्रदायितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरसद्गुरुवामनोभिर्मदेव श्रीरङ्गनाथगुरुराजनं सुदुषं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षणां ज्ञानदानैकलक्ष्यं प्रभावविशेषप्रनिवासिनं नमामि वेदान्तविदानवरिष्ठम्। दशम कलादर्शन सामान्य विशेष चैतन्य वर्णन। विशेष सामान्य दोहो नातळे चैतन्य ती भोगीजे अनन्य तेणेशी साधा। मूळ चैतन्य निर्विषय अखंड एकरस असे आहे। त्याच्या अशा स्वरूपात त्याचे ज्ञान होणे व ते कार्य कर्तृ होणे ही शक्य नाही। त्याच्या संबंधाने कोणताच व्यवहार होणे नाही, अशा स्थितीत ते नित्य असते। हे जे सामान्य चैतन्य आहे ते कोणाचं कारण नाही, कोणाचं कार्य नाही, ज्याचं कोणी कारण नाही, ज्याचं कोणी कार्य नाही। आपण मागे बोललो की ज्यास आई वडील नाही, ज्यास मुलं बाळ नाही, असं ते सामान्य चैतन्य। आई वडील नाही म्हणजे ज्याला कोणी कारण नाही, आणि लेकरं बाळ नाही म्हणजे ज्याला ज्याचं कोणी कार्य नाही। आणि म्हणून असं एकदम सामान्य जे चैतन्य ते कोणाचं कार्य होत नाही आणि त्याचं कोणी कारणही होत नाही। एवढेच नव्हे तर सूक्ष्माहून सूक्ष्म आणि मोठ्याहून मोठे अणोरणीयान महत्वमहियान असे असते। हे अणोरणीयान महत्वमहियान म्हणजे सूक्ष्माहून सूक्ष्म आणि मोठ्याहून ते मोठं आहे, व्यापक आहे। सूक्ष्म इतकं सूक्ष्म आहे की मन वाचा बुद्धी याला सुद्धा ते जाणण्यात येत नाही, एवढं ते काय आहे की सूक्ष्म आहे। या चैतन्य सामान्य चेतन असे म्हणतात। हे चैतन्य जेव्हा कोणत्याही कार्यास प्रवृत्त व्हावयाचे असते तेव्हा त्यास विशेष भाव प्राप्त होतो। ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की ती लक्षात ठेवण्यासारखी, की जेव्हा कुठे एखादं कार्यास प्रवृत्त व्हायचं असेल त्यावेळेस त्या चैतन्यास विशेष भाव तयार होतो, विशेष तयार होत नाही। चैतन्य विशेष असं तयार होत नाही, विशेष झाल्यासारखं वाटतं। भाव तयार होणे म्हणजे काय, विशेष झाल्यास आपण नाही म्हणत का काय काय या नाव काय भाव अंगात आणलं बघ, काय नाटक लावलं, तसं ते विशेष झाल्यासारखं होतं, विशेष भाव एक उत्पन्न होतो। ते विशेष उत्पन्न होतं असं नाही। कधी एखादं कार्य करायचं असेल तेव्हा, एखाद्या कार्यास प्रवृत्त व्हायचं असेल तेव्हा त्याच्या ठिकाणी एक विशेष असा भाव तयार होतो। हा विशेष भाव प्राप्त होताना सामान्य चैतन्यास अज्ञान किंवा अंतःकरण अशा प्रकारच्या उपाधीचा आश्रय करणे मानणे जरूर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की जेव्हा सामान्य चैतन्याच्या ठिकाणी विशेष भाव उत्पन्न होण्यासाठी त्यास अंतःकरण म्हणा, अज्ञान म्हणा, ह्याचा आश्रय मानणं गरजेचंच आहे। अंतःकरण उपाधी लागली किंबहुना त्याला अज्ञानही लागलं की तेव्हा त्याचे ठिकाणी कोणता भाव तयार होतो, विशेष भाव। जसं सामान्य ज्योतीला वरून काचेची नळी ठेवली की कोणता भाव तयार झाला, त्या ठिकाणी विशेष भाव तयार झाला। पण त्याला कशी का होईना मग ती काच लागतीच। त्या सामान्य ज्योतीला विशेष प्रकाश त्या ठिकाणी परावर्तित होण्यासाठी त्याला काच जशी लागते, तद्वत सामान्य चैतन्याला विशेष भाव उत्पन्न होण्यासाठी अंतःकरण, अज्ञान, अविद्या कोणतं तरी काहीतरी आश्रय त्याला लागतो। ते मानणं जरूर पडतं। सामान्य चैतन्याच्या या उपाधीचा आश्रय करून विशेष रूपास येणे म्हणजेच त्याने सृष्टीचे कारण होणे होय।
हा काही नाही, त्याचं सरळ आहे. सामान्य चैतन्य विशेष भावास उत्पन्न झालं म्हणजे त्याने सृष्टीचं कारण तो झाला. आपण कुटस्थ चैतन्य सामान्य असून तो विशेष भावाला उत्पन्न झाला अंतःकरणवृत्तीमुळे, असं समजायचं की त्याचं जे कार्याचा तो काय झाला, कारण झाला. तुम्ही जे तुमचं कार्य करता त्याचं काय झालं, तुम्ही कारण झालं. कधी झाले तुम्ही, जेव्हा सामान्य चैतन्याला अंतःकरण वगैरे लागेल तेव्हा. तद्वत ब्रह्मचैतन्य कसं आहे की सामान्य, आणि त्या जेव्हा अज्ञान माया अविद्या या उपाध्या लागल्या की ते सामान्य चैतन्य काय होतं, जगाचं कारण होतं. तत्पूर्वी हे कारणरूप होत नसते. अविद्या किंवा अंतःकरण या उपाधीऐवजी उपनिषदातील भाषा निराळी आहे. आता आपण नेहमी काय म्हणतो, अविद्या अंतःकरण. आता उपनिषदामध्ये ही खालील भाषा दिलेली आहे, त्याचा अर्थही दिला त्यांनी. आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत न अन्यत किंचन मिषत स इक्षत लोकान्नुसृजा इति सो कामयत बहुश्याम प्रजा एय इति. मूळ सृष्टी उत्पत्तीपूर्वी एक असा आत्मा होता. हे बघा, मूळ सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी एक म्हणजे काय, एकटाच तो आत्मा काय होता की होता. ते इथे लिहिलं बरं त्याने, आत्मा वा इदम एकम एवाग्र आसीत न अन्य, म्हणजे दुसरं कोणी तिथे नव्हतं, तो एकटाच होता. निळोबरायाने बघा ना ह्याचाच अनुवाद केला की जे एकी एकटाची असोनी एकला. आता हे उपनिषद वगैरे, आता ऐतरी उपनिषदाचं हे वाक्य आहे आणि त्याचाच अनुवाद निळोबरायाने अगदी मराठीमध्ये केला. एकी एकटाचे असोनी एकला. आज पाहते एकी पुन्हा एकटाची आणि असोनी एकला, म्हणजे तो एकटाच. काय लिहिलं त्यांनी तिथे, आत्म्याचे स्वरूप हे सामान्य चैतन्य आहे. याच्या पुढे जे स इक्षत किंवा स अकामयत अशा प्रकारचा शब्द प्रयोग आहे, त्यातील इक्षण किंवा कामना म्हणजे सामान्याचे विशेष होणे आहे. हे वर तिथं त्या श्लोकात दिलं स इक्षत म्हणजे काय, स अकामयत म्हणजे अशा प्रकारचा शब्दप्रयोग, त्यातील इक्षण किंवा कामना. काय लिहिलं त्याने तिथे, इक्षण किंवा कामना होणे म्हणजे सामान्याचे विशेष होणे. सामान्य चैतन्यास कामना उत्पन्न होणे किंवा सामान्य चैतन्यास इच्छा उत्पन्न होणे, इक्षण उत्पन्न होणे म्हणजे काय होणे आहे, सामान्य चैतन्याचे विशेष चैतन्य होणे. भगवद्गीतेत परा अपरा प्रकृती काय प्रकृती द्वयरूप होणे म्हणजेच विशेष भावास प्राप्त होणे होय. आता श्रीमद भगवद्गीतेत परा प्रकृती अपरा प्रकृती असं लिहिलेलं आहे. परा प्रकृती अपरा प्रकृती, आणि तिचे ते दोन रूप होणे म्हणजे सामान्य अपरा आणि परा, म्हणजे अपरातून परा होणे म्हणजे काय म्हणायचं, ते सामान्य चैतन्य काय झालं, विशेष झालं. तत्पूर्वीचे सामान्य चैतन्य अव्यक्त चैतन्याहून सनातन अव्यक्त होय. परस्तस्मात् तु भावन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः. यालाच पुरुषोत्तम असेही म्हणण्यात येते. त्याला काय म्हटलं त्यांनी, परापर क्षराक्षरी याच्याहून वेगळा परम पुरुषोत्तम असं चैतन्य त्याला म्हटलेलं आहे. या विशेष चैतन्याच्या योगाने होणारा जो भास तो मिथ्याभास असे ज्ञान करून घेऊन जीवाने तदधिष्ठानभूत सत्यस्वरूप चैतन्याच्या ज्ञानाने तत्स्वरूप होणे हेच या कलेचे दर्शन आहे. या कलेचं दर्शन, या कलेचा सारांश कुठला आहे तर विशेष चैतन्याच्या योगाने होणारा जो भास म्हणजे काय, मुळात सामान्य चैतन्य आणि सामान्य चैतन्याचा त्या ठिकाणी ह्या अज्ञानाशी अंतःकरणाशी जेव्हा संसर्ग किंबहुना त्याच्यामुळे तो जो विशेष झाला, तर ते विशेष चैतन्य होणं म्हणजे काय, तर ते विशेष भाव तयार झाला. हा कसा आहे की सत्य का मिथ्या, मिथ्या. मुळात जीव हा सत्य का मिथ्या, मिथ्या. कारण जीव म्हणजे काय,
अंतकरण किंवा अविद्या याच्यामध्ये पडलेलं काय आहे की आभास, याचं नाव जीव. म्हणजे मुळातच त्यांचा जो संसर्ग आहे हाच मुळात कसा आहे की मिथ्या आहे. आणि मग जीवच जर मुळात मिथ्या आहे तर जीवाने त्याला झालेला जो भास, हा जगदरूपी भास हा कसा आहे मिथ्याच आहे. म्हणजे बघा, मूळ या संपूर्ण विश्वाचा भास ज्याला झाला किंवा विश्वाचं ज्ञान ज्याला होतं तोच मुळात कसा आहे की मिथ्या. म्हणून तर ज्ञानोबराय म्हटले ना, मावळवीत विश्वा भासू. विश्व आणि त्याचं ज्ञान हे श्रीगुरु रूपे सूर्याचा उदय झाल्यानंतर काय होतं की मावळून जातं. मग तत्व इथे काय आहे की चैतन्याच्या ठिकाणी होणारा जो भास तो मिथ्याभास असे ज्ञान करून घेऊन जीवाने तदधिष्ठानभूत काय सत्य स्वरूप चैतन्याचा ज्ञानाने तत्स्वरूप होणे हेच या कलेचे दर्शन आहे. विश्वातील जेवढा जेवढा मिथ्याभास आहे त्या मिथ्याभासास असणारं जे अधिष्ठान चैतन्य आहे त्या चैतन्याचं ज्ञान करून घेऊन ते चैतन्य मी आहे असं अपरोक्ष ज्ञान करून घेणे हे या कलेचं दर्शन आहे. म्हणजे या कलेमध्ये सांगितलं आहे. अमात्रः चतुर्थः अव्यवहार्यः प्रपंचोपशमः शिवः अद्वैता एव मोंकारः आत्मा एव. हे त्याची विशेषण दिली. अमात्र आहे, तो चतुर्थ आहे, अव्यवहार्य आहे, प्रपंचाचा उपशम करणार आहे, शिव आहे, अद्वैत आहे, मोंकार आहे. चला इति दशम कला दर्शनम समाप्तम. एकादश कला दर्शन तत्व पदार्थैक्य निरूपण. जीव अवघेदेव खोटा नागवी संदेह. तया पुत्र तो वटेश्वराचा रवा जैसा कापराचा. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. वेदांत शास्त्रात अवांतर वाक्य आणि महावाक्य असे दोन परिभाषिक भेद करण्यात येतात. हे वेदांत शास्त्रामध्ये दोन प्रकारची वाक्य आलेली आहे. कोणतं सदानंद महाराज, एक वाक्य आहे अवांतर वाक्य आणि दुसरं वाक्य आहे महावाक्य. आता औरंग बरोबर सांगणारे अवांतर वाक्य महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे काय? त्याच्यामध्ये जीव आणि ईश्वराची एकता सांगितली जाते, त्याला अवांतर वाक्य म्हणतात. नाही, ते प्रमुख महावाक्य. त्याच्यामध्ये जीवाचं किंवा परमात्म्याचं स्वरूप प्रतिपादन केलं त्याला काय म्हणायचं? अवांतर वाक्य. आणि ज्याच्यामध्ये जीव शिवाची किंवा जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केली त्याला काय म्हणायचं? महावाक्य. असे दोन. आता हे महावाक्य चार प्रकारचे आहे. किंबहुना संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी या महावाक्याचा अनुवाद आलेला आहे. अवांतर वाक्याचा सुद्धा काय आहे की अनेक ठिकाणी अनुवाद आलेले आहे. आता ज्याच्यामध्ये भगवंताचंच वर्णन केलेलं आहे, समजा की भगवंत असा आहे, भगवंत तसा आहे, करशील तू नव्हे काही, राईचा पर्वत राही, तर त्याच्यामध्ये काय आहे की भगवंताचं काय आहे की ते अवांतर वाक्य आहे. कधी कधी जीवाचं वर्णन केलेलं आहे, जीव दुःखी आहे, सुखी आहे, याला हे कोणतं वाक्य आहे? अवांतर वाक्य आहे. आणि मग काही प्रमाणे असे आहेत की ज्याच्यामध्ये जीवब्रह्माची एकता प्रतिपादन, देव भक्त दोन्ही एक रूप झाले, हे कोणतं वाक्य आहे? महावाक्य. जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग, हे कोणतं वाक्य आहे की महावाक्य आहे. अशी महावाक्याची लक्षणा करीत राहायचं. ज्याच्यामध्ये भगवंताच्या ऐश्वर्याचं वर्णन केलं किंवा जीवाचं जे काही समजा अल्पज्ञत्व, परतंत्रत्व याचं वर्णन केलं त्याला म्हणायचं अवांतर वाक्य. आणि ज्याच्यामध्ये जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केली त्याला काय म्हणायचं? महावाक्य. अवांतर वाक्याच्या योगाने जीवास परोक्ष ज्ञान होऊन त्या योगाने असत्यापादक भावना नाहीशी होते आणि महावाक्याच्या उपदेशाने अज्ञानवृत्ती निवृत्ती होऊन अपरोक्ष ज्ञान होते. हे बघा, ज्याच्यामध्ये अवांतर वाक्य जे आहे, समजा परमात्म्याचं परोक्ष ज्ञान होते त्यांना. कोणाचं? अवांतर वाक्यानं. समजा आपण ईश्वराचं वर्णन केलं आणि ईश्वराचं वर्णन केल्यानंतर तो ईश्वर कसा आहे, ईश्वर आहे असं त्याचं ज्ञान झाल्यानंतर असत्वापादक नावाचं आवरण सुरू होतं. तर मला परमात्म्याचं ज्ञानच झालं नाही, म्हणजे त्याचं काय की अवांतर वाक्यानं परमात्म्याचं काय होतं? ज्ञान होतं. आणि ते जर ज्ञान झालं नाही तर मग तुम्हाला असत्वपादक तुमच्यावर आवरण राहणार की जगात देव नाही पण तो आहे असं म्हटल्यानंतर कोणतं आवरण गेलं? त्याचं असत्वपादक आवरण गेलं. अहम ब्रह्मास्मी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. अवांतर वाक्य हे पण सांगतं बरं का. सगुण किंवा निर्गुण परमात्म्याचं वर्णन चाललं त्याला सुद्धा काय म्हणायचं?
अवांतर वाक्य ज्याच्यामध्ये सगुण परमात्म्याचं वर्णन होते किंवा निर्गुण परमात्म्याचं काय होतं, त्याला काय म्हणायचं, अवांतर वाक्य. आणि अवांतर वाक्यानं काय होतं, असत्वा देव नाही असं जे आवरण लोकांच्या अंतःकरणावर आहे ते निवृत्त होतं. म्हणजे देव आहे असं त्यांना कळतं. आणि तत्वमसी अशी ही 4 वेदाची 4 महावाक्य प्रसिद्ध आहेत. ही 4 वेदाची 4 महावाक्य काय आहे की प्रसिद्ध आहेत. कोणतं कोणतं, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म आणि तत्वमसी. त्यातील तत्वमसी महावाक्य सामवेदीय छांदोग्य उपनिषदात असून अरुण कुलोत्पन्न उद्दालक ऋषीने आपल्या श्वेतकेतू नावाच्या पुत्रास या महावाक्याचा उपदेश केला आहे. अरुण कुलामध्ये उत्पन्न झालेले जे काही उद्दालक मुनी आहेत, त्या उद्दालक मुनीने आपल्या स्वतःच्या मुलास, श्वेतकेतू नावाच्या मुलास किती वेळेस उपदेश केला, 9 वेळेस. तत्वमसी म्हणून तत्वमसी महावाक्य ह्याचा प्रभाव या विश्वामध्ये जास्त आहे. सतत कोणताही वक्ता कोणत्या महावाक्यात चिंतन करतोय, तत्वमसी महावाक्याचं. इतर 3 महावाक्यापेक्षा या महावाक्याचे वैशिष्ट्य हे आहे की आपल्या पुत्रास हा उपदेश नीट समजावा म्हणून उद्दालक ऋषीने निरनिराळे 8 दृष्टांत देऊन त्यास हा विषय समजावून दिला आहे. बस तत्वमसी महावाक्याचा उपदेश व्हावा आणि तो आपल्या मुलास चांगला कळावा ह्याच्यासाठी त्यांनी निरनिराळे 8 दृष्टांत दिले आणि 8 दृष्टांत देऊन ते समजावून सांगितलं. आणि म्हणून जास्तीत जास्त लोक तत्वमसी महावाक्याचं चिंतन करतात. म्हणूनच इतर 3 वाक्यापेक्षा याच वाक्याचा प्रचार अलीकडील वेदांत वाङ्मयात जास्त दिलेला आहे. हे वेदांत वाङ्मय जेवढे आहे, ते संस्कृत वाङ्मय असेल, ते प्राकृत असेल किंवा तद्राज्य भाषिक ते वाङ्मय असेल, तर त्या वाङ्मयामध्ये जास्त प्रचार प्रसार कोणत्या याचा झाला व महावाक्याचा, तत्वमसी महावाक्याचा. या वाक्याचा उपयोग जीवास त्याचे स्वरूप परमात्म स्वरूपाहून निराळे नाही हे समजावून देण्याकरता करण्यात येत असतो. हे जरा सोपं आहे. आणि हे कशासाठी समजून सांगायचं की तो मुळात हा परमात्म स्वरूपाहून वेगळा नाही, तो भिन्न नाही, हे समजून सांगण्यासाठी हे महावाक्य अतिशय उपयोगी आहे. तत्वम असी, ते ईश्वर चैतन्य, तो जीव चैतन्य एक आहेस. या वाक्यात तत्, त्वम आणि असी ही 3 पदे असून त्यातील हे बघा किती पद आले ते तत्वमसी मध्ये, तत्, त्वम आणि असी. तत्पद वाच्यार्थ काय सदानंद महाराज, काय ध्यानात नाही, हा सांगा. हा ईश्वर, ईश्वर बरोबर आहे. तत्पद वाच्य कोण आहे, आणि तत्पद लक्षार्थ ब्रह्म. त्वमपद वाच्यार्थ जीव आणि त्वमपद लक्षार्थ कुटस्थ चैतन्य. मग अशी पद जे या ठिकाणी काम करते तर वाच्यार्थाच्या दृष्टीने करतंय का लक्षार्थाच्या दृष्टीने? अशी पदाने जी एकता प्रतिपादन केलेली आहे, काय ते तू आहेस. अशी पद म्हणजे काय सांगायला लागलं आपल्याला, आहेस म्हणजे तत्पदाची आणि त्वम पदाची एकता प्रतिपादन ही अशी पदाने केलेली आहे. तत् हे पहिलं पद, त्वम हे दुसरं पद, नासी हे तिसरं पद. मग अशी पदाने काय सांगितलं की ते तू आहेस, म्हणजे तत्पदाची आणि त्वम पदाची एकता प्रतिपादन कोणत्या पदाने केली, अशी पदा. मग अशी पद हे तत्वम वाच्यार्थाने एकता सांगायलं का तत्वम लक्षार्थाने एकता सांगायलं? तत्वम पदाच्या लक्षार्थाने इथे एकता प्रतिपादन केलेली आहे. अर्थातच ती भागत्याग लक्षण आहे. कोणती लक्षण आहे? भागत्याग लक्षण. म्हणून देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, हे जे महाराज म्हटले, तुकोबराय म्हटले, हे वाच्यार्थानं म्हटलेच नाही. आणि वाच्यार्थानं देवची तुम्ही होऊ शकत नाही. देव कुणीकडे आणि आपण कुणीकडे. आपल्या एखाद्या अहवाला काही झालं तर लवकर आपल्याला कळत नाही. जगामध्ये संपूर्ण एवढं मोठं विश्व आहे, तर कुठे स्वर्गात पाताळात काय झालं हे त्याला कळते. देव कोणीकडे ना आपण. मग महाराज जे म्हणाले देवची बरे तर कशाने म्हणाले ते? लक्षार्थाने. तत्, त्वम आणि असी हे 3 पदे असून त्यातील तत् या
तर या पदाने अभंग काय म्हणतो, अमरहा खरे की पहा कोटीही न म्हणा देह माझा ऐसा, आणि मग भरवसा कळील. प्रस्तावना करीत असताना प्रस्तावना कशी करायची पांडुरंग महाराज? प्रस्तावना लांबलचक करायची. कीर्तन करायचं असलं तुम्हाला या अभंगावर एवढी प्रस्तावना करायची. अगोदर वेदाचं महत्व प्रतिपादन करायचं. काय प्रतिपादन करायचं की वेद हे जे आहेत हे कुणाला त्या ठिकाणी महाराज विधान करतात. या कारणे बापा जया अथी आपुली कृपा, आणि त्याने वेदाची अनुरूपा प्राणाने केली. मग इथून सुरुवात करायची. कायदा कोणासाठी कायदा? बैल, शेळ्या, मेंढ्या यांच्यासाठी कायदा आहे का? मग कोणासाठी? मग कायदा जर माणसासाठी, तर वेद कोणासाठी? माणसासाठी. आणि मग त्या वेदामध्ये 2 प्रकारची महावाक्य प्रतिपादन. किती? एक आहे अवांतर, दुसरं आहे महावाक्य. आणि त्या मग महावाक्य म्हणजे काय? तर जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली आहे. आणि म्हणून त्या वेदाचं वर्णन करायचं. वेद काय की खूप मोठा आहे, सगळ्यात मोठा आहे. तुकोबारायनं ज्ञानोबारायनं त्याचं काय काढलं की गुण काढलं. काय गुण काढलं? मग तो संपन्न आहे, परंतु ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्यांच्यासाठीच तो काय की त्या ठिकाणी महाराज वेद आहे. स्त्रिया शूद्रासाठी वेद नाही. ह्यांचा उद्धार कसा व्हावा? कारण वैदिक तत्वज्ञान झाल्याशिवाय, तत्वमसी महावाक्याचं चिंतन केल्याशिवाय तो उद्धार होऊ शकत नाही. तत्वमसी महावाक्याचं चिंतन झाल्याशिवाय उद्धार होणारच नाही, अपरोक्ष ब्रह्मज्ञान होणारच नाही. मग स्त्रियांनी आणि शूद्रांनी काय करायचं? आणि मग त्या वेदाच्या संबंधी एक गोष्ट फार महत्वाची की जो महात्मा असेल त्या महात्म्याच्या मुखातून येणारं कुठलंही वाक्य वेदा एवढंच त्या ठिकाणी सक्षम आहे. दयाचे बिसाट शब्द सुखी म्हणून. आणि मग असं येता सांगायचं 4 वेद. पहिला कोणता वेद? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानं ब्रह्म. यजुर्वेदाचं महावाक्य अहम ब्रह्मास्मि. अथर्ववेदाचं महावाक्य अयम आत्मा ब्रह्म. सामवेदाचं महावाक्य तत्वमसी. आणि मग 4 वाक्याचा अनुवाद जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी कुठे केला? तर जीव अवघा देव खोटा नागवी संधी प्रज्ञानम ब्रह्म. मी तो वासुदेव तत्वता अहम ब्रह्मास्मि. तुका म्हणे हातो स्वय परब्रह्म अयम आत्मा. आणि आजचा जो सेवेसाठी निवडलेला अभंग आहे तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सामवेदामध्ये असलेलं जे महावाक्य त्याचा अनुवाद केला. 1.25 घंटा गेला. किती? हा, म्हणजे किती आपण वेगळं सांगू राहिलो का? त्या अभंगाचं मूल्य, अभंगाचं महत्व हे प्रतिपादन करीत होतो आपण. किती महत्व प्रतिपादन केलं? काय साधी गोष्ट आहे की? वेद केवढा मोठा, त्याचं महावाक्य केवढं. आणि तुकाराम महाराजांनी एकाच चरणात सांगितलं देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. चला, तत्त्वम आणि अशी ही 3 पदे असून त्यातील काय झालं की आता तुमचं सुरू श्रवण, सप्ताह वगैरे बंद आहे. तुम्हाला सगळ्याला या काय कीर्तनाला घेऊन गेलो असतो आणि त्याच्यावर चिंतन केलं असतं. पांडुरंग महाराज क्लास रेकॉर्डिंग का नाही? या नाही. तत्त्वम आणि अशी ही 3 पदे असून त्यातील तत्पदाने ईश आणि तोम पदाने जीवात्मा उपदिष्ट पुरुष विवक्षित असतो. आणि असे या पदाने त्या उभयताचे ऐक्य आहे हे सांगण्याचा उद्देश आहे. आता तत्पदाने कोण? शिव किंवा ईश्वर. तोम पदाने जीव. असा अर्थ त्यांचा काय की आपल्याला अभिप्रेत आहे. आणि अशी पदाने त्या दोहोची एकता हे याच्यात सांगितलं आहे. आता आपण मागील कालात सत, चित, आनंद इत्यादी विधेय विशेषणांनी आणि अनंत, अखंड, असंग इत्यादी निषेध विशेषणांनी वर्णित असे परमात्म स्वरूप असलेले पाहिले आहे. आता आपण हे बघितलं विधेय विशेषण कोणते आहे? सत, चित, आनंद. निषेध विशेषण कोणते? अनंत, अखंड, अजर हे असे आहे. तेव्हा देहोपाधिक अल्पज्ञ विनाशी वरचेवर जन्ममरण परंपरेत येणारा असा जीव तत्स्वरूप कसा असेल हो? हा जे अविद्योपाधिक जीव
हा काय आहे की जन्म मरणाच्या कक्षेत येणारा, जन्म मरणाच्या परंपरेमध्ये येणारा हा जीव. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी महाराज तो अल्पज्ञ, आणि हा तत्स्वरूप म्हणजे ईश्वर स्वरूप कसा असेल, आणि त्या उभयतामध्ये ऐक्य कसे असेल अशी शंका येत असल्यानेच या कलेत त्या शंकेचे निराकरण स्पष्ट रीतीने करण्यात आलेले आहे. या कलेमध्ये त्यांचं काय की स्पष्ट निराकरण केलेलं आहे. देव आणि जीव एक होऊ शकत नाही. आणि तुकाराम महाराज तर म्हणतात देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. मग जिथे शब्दाच्या शक्तिवृत्तीने जो अर्थ केला जातो तो जेव्हा अनुभवाच्या विरुद्ध जाण्याची शक्यता असती तेव्हा तिथे लक्षणा करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? लक्षणा करायला पाहिजे. महाराज तर म्हणाले काय, देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. कसं काय होईल का जीव बंधाचा? जीव हा देव होईल का? नाही होऊ शकत. महाराज खोटं बोलतात का? जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज खोटं बोलतात का? लोकांना रट्टवून विचारायचं काय करायचं की देव आणि जीव एक होणार का? तुम्ही देव होणार का बाबा? तर नाही. मग नाही होत तर मग तुकाराम महाराज खोटं बोलायला लागले का? नाही. का? अर्थ तर सरळ काय होणार शक्तिवृत्तीने त्याचा, देवची बरे, देवची बरे तुका म्हणे तत्वमसी. या वाक्याचा, महावाक्याचा शक्तिवृत्तीने अर्थ काय होतो की त्वमपद असणारा जो जीव तो कोण आहे की ईश्वर आहे किंवा चैतन्य आहे किंवा ब्रह्म आहे. पण शक्तिवृत्तीने असा अर्थ केल्यानंतर तो अर्थ अनुभवाशी जुळत नाहीये. मग तिथे लक्षणा करायला पाहिजे. मग करू लक्षणा, आपण जर लक्षणा करू. काय करू? जर लक्ष. देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरी तिथे खरी तुम्ही. मग आता जर लक्षणेमध्ये काय आहे? संपूर्ण वाच्यार्थाचा परित्याग करायचा. हा, गंगेवर गाईचा गोठा आहे. मग काय करायचा की त्या ठिकाणी या वाक्याचा पूर्ण अर्थ म्हणजे वाच्यार्थ टाकून द्यावा लागतो. गंगेवर गायचा गोठा कसा असू शकेल? मग गंगेचा तीर घेणं लागतो. मग आता आपण देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही हे अगोदर सगळं टाकून द्यावं लागेल. जर लक्षणीत काय करावं लागेल? टाकून द्यावं लागेल. आणि मग त्याच्या संबंधी घ्यावा लागेल. मग कुठे आहे? नाही. मग आपण अजर लक्षणा करू. देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. मग अजर लक्षणेमध्ये काय करावं लागतं? अधिकाचंच रंग करणं लागत आहे. शोणो धावती म्हणजे लाल रंग धावतो. मग कोण? लाल गाडी असेल, लाल घोडा असेल, लाल बैल असेल तो धावतो. अधिकाचं ग्रहण म्हणजे संपूर्ण वाच्यार्थ तसाच ठेवावा लागतो. हा, लाल धावतो इथं करावंच लागतं, ठेवावंच लागतं. आणि पुन्हा अधिक काहीतरी. मग देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही हे सगळं ठेवावं लागल आणि अधिक घालावं लागल. आधी याच्यातच एकता होईना. मग काय करा? जीवाचं अल्पज्ञत्व, अल्पशक्तित्व, पारतंत्र्य हे सगळं काढा आणि देवाचं सगळं सर्वज्ञत्व, सर्वशक्तिमानत्व हे काढा. देवाला अधिष्ठान असणारं ब्रह्मचैतन्य आणि जीवाला अधिष्ठान असणारं कुटस्थ चैतन्य हे दोन्ही मात्र कसे आहेत? एक. मग याच्यामध्ये काय करायचं की जेवढा जेवढा विरोधी भाग आहे त्याचा परिहार करायचा, त्याचा त्याग करायचा. जेवढा जेवढा स्वीकार्य आहे, ग्राह्य आहे त्याचं त्या ठिकाणी स्वीकार करून त्याची एकता ही आहेच, ती करायची नाही. शब्दाचा जो वाच्यार्थ आहे त्या अर्थाच्या हे दृष्टीने तुमच्या डोक्यात एकदा फक्त बसलं मग चिंतन मांडायला तुम्हाला कसं जातं? सोपं. किती किती चिंतन आहे, किती तुका बरायच्या अभंगाचं काय, किती मोठेपणा आहे हे लक्षणं सांगू शकता तुम्ही सगळ्या त्याच्यात. शब्दाचा जो वाच्यार्थ आहे अभ्यास केल्यानंतर ह्या संत वाङ्मयाचे जे अभंग आहेत याला एका एका अभंगाला 4-4, 5-5, 7-7 दिवस पाहिजे करायचं. हा, आहे का नाही? एवढं चिंतन त्याच्यामध्ये आहे. अमरा अमरा खरे की बा कुटी साधा अभंग आहे का? नाही. शब्दाचा जो वाच्यार्थ आहे त्या अर्थाच्या दृष्टीने पाहता या वाक्याचा अर्थ तत्व ऐक्यदर्शक असा लागत नाही. तो अर्थ लक्षणावृत्तीने घ्यावा लागतो. आणि जहत लक्षणा, अजहत लक्षणा आणि जहत अजहत म्हणजे भागत्याग लक्षणा म्हणून जे लक्षणेचे 3 प्रकार आहेत त्यातील जहदा जहत लक्षणेने तत् आणि तोम यातील विरोधी अंशाचा त्याग करून आणि अविरोधी अंशाचे ग्रहण करून हे ऐक्य दर्शित करण्यात येत असते. हे कधी हे आपलं लक्षातच ठेवायचं आहे की जेव्हा जेव्हा अशी एकता तिथे आपण मागे बोलू नाही का? अहो, मंत्रीची पत्नी असेल आणि सामान्य गरीब बैल असेल त्यांची एकता कधी होणार नाही.
हा, परंतु त्यांच्यामध्ये एकपणा कुठे होतो? सौभाग्यवती पण हे असं आहे की तिथे तसं सच्चिदानंद ब्रह्म आहे आणि सच्चिदानंद कुटस्थ चैतन्य आहे, यांच्यामध्ये एकता आहे. विशेष चैतन्यामध्ये एकता होणार नाही आणि सामान्य चैतन्य हे एकरूप आहे. त्याप्रमाणे या कलेत जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य दर्शित केलेले आहे. हा, या कलेमध्ये काय प्रतिपादन केलं तर जीव परमात्म्याची एकता किंबहुना ऐक्य. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समान वृक्षम परिशस्वजाते तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी चांग तोच अंगी झाला तुका आता. हे रक्त श्वेत कृष्ण पित प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजन मने दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोम ब्रह्म आकळली तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग आणि तेच झाला अंगे तुका आता. तुकाराम महाराज म्हणतात मी तेच झालो. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांगतात तत्वमसी विद्या शिकल्यानंतर मी स्वतः ते झालो. म्हणजे किती सुंदर अभंग आहे. रक्त श्वेत कृष्ण तिथं प्रभावी देशकाल वस्तू. हा, एक चरण राहिलं कोणतं? देशकाल वस्तू. दुसरं टाकले भेद मावळा दुसरं चरण नाही, तिसरं. तुम्ही दुसरं चरण म्हणतात त्याच्यात न झाला प्रपंच ते दुसऱ्या अभंगातले हे त्यातलं नाही. नाही का? हे देशकाल वस्तू भेद आणि हे कशात दिले? न झाला प्रपंच आहे बरोबर. माझं मत 5 चरणाचा अभंग असा पाहिजे असं हे त्यातलं नाही. तरी बघून घेऊ. इथे एकादश कला दर्शन समाप्त. हा, एकादश कला ही समाप्त झाली. अथा द्वादश कला दर्शन ज्ञानाच्या कर्मनिवृत्तीचे प्रकार. ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधाहा यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जितः. आता ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्याच्या कर्माची निवृत्ती व्हायला पाहिजे. का बरं नाही झाली निवृत्तीत? काय वेगळं? आपलं कर्म समजा निवृत्त झालं नाही, काय बिघडतं? पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून तर महाराज म्हटले हे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ब्रह्मज्ञान होत नाही आणि कर्म शिल्लक नाही राहिलं पाहिजे. मग धर्माची तू मूर्ती पाप पुण्य मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तारा. अरे बाबा देवा, तू धर्माची मूर्ती आहे. धर्माची मूर्ती म्हणजे पुण्याचीच मूर्ती आहे. तू धर्म शब्दाचा अर्थ काय आहे? पुण्य. आणि तू ते मूर्ती स्वरूप आहे. सगळं तुझ्याकडे पाप पुण्य तुझ्या हाती. ते पाप पुण्य ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तू मालकच असल्यामुळे तुझ्या हातामध्ये आहे. मग एक काम कर ना, मज सोडवे दातारा आणि कर्मापासून दुस्तारा. देव म्हणे महाराज मला कशाला मानतात, जरा तिकडे जा ना संताकडे. नाही आहे तुझ्या हाती म्हणून येतो कापुलती. हे काम फक्त तूच करू शकतो, नाही तर बाकी जगात नाही. मग जगात कोणीही जरी असेल, राम अवतार झाला तो, पण तरी सुद्धा राम अवताराला कर्म काही सुटला नाही. आणि म्हणून आहे तुझे हाती म्हणून येतो कापुलती. का? आता जीवीच्या जीवनात तो का म्हणे नारायण. हेच आहे ना, हेच बोल हेच की तो संपूर्ण जगाचा कोण आहे? जीव आहे. आणि जगाचा जीव आहे म्हणजे तो जीवाचा सगळा कोण आहे की मालक आहे. आणि तुला कोणत्या जीवाचं कर्म कुठं संपवायचं हे कळते. आणि म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायाने भगवंताकडे केलेली मागणी. का? कर्म शिल्लक राहिलं की जन्म मरण येतोय. आणि म्हणून आपल्याला आपल्या स्वतःच्या या ब्रह्मज्ञानाच्या किंबहुना चिंतनाच्या आपल्या शक्तीने, आपल्या ताकदीने, आपल्या वैराग्याने आपल्याला जर कर्मनिवृत्तीचा प्रकार जर आपल्याला करता येत नसेल तर देवाकडे काय करायला पाहिजे? मागणी करायला पाहिजे. देवाकडे विनंती करायला पाहिजे. किती सुंदर अभंग तुकाराम महाराजांनी केले. बाबा काही नाही, मग तुम्ही देवाला विनंती करा, देव खुद ते तुम्हाला काय करतो की सोडवतो. म्हणजे कसं काय? त्याला जे करायचं ते करेल. कसं करेल? तुवा संकाधिकाचे माने आणि सायुज्य सौरसो तिथं दाखवत नाही. त्याच्या हातामध्ये ते आहे, तुझ्या हाती त्याच्या हातामध्ये ते सगळं आहे. आणि म्हणून इथे कर्मनिवृत्ती व्हायला पाहिजे. आणि ब्रह्मज्ञानाने कर्माची काय होते की निवृत्ती होती. हे या कलेमध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे
की संचित कर्म पूर्णतया भस्म होतं. काय होतं ते? भस्म होतं. कारण संचित कर्म ज्याच्या आश्रयानं राहतं तो आश्रयच नष्ट होतो. आणि संचित कर्म हे अज्ञान अविद्या याच्या आश्रयानं राहतं. कशाच्या आश्रयानं? अविद्या अज्ञान. आणि ते अविद्या अज्ञान हे सगळं एकदा गेलं की ते कर्म नष्ट होतं. वर्तमान क्रियावान कर्म जे आहे हे त्याला स्पर्श करीत नाही. अलिप्त कमळ जळी जैसे. आणि प्रारब्ध कर्म जे आहे तर ते शरीराला असल्यामुळे तेवढं भोगून संपवल्या जातं. आणि त्याचा सतत बोध असतो की शरीर आणि शरीराविषयी होणारे सुखदुःखाचे भोग हे माझे नाही. म्हणजे असून शरीराचा शरीर भाव न राहता त्या ठिकाणी प्रेतभाव तयार होतो. आणि म्हणून त्याला हे कर्म कुठल्याही प्रकारचं सुखदुःख देत नाही. अविद्येच्या दोन शक्ती काय आहेत. त्याने दृष्टांत काय त्याला? दग्ध धान्यवत. दग्ध म्हणजे जळालेलं जे बीज असतं, बीज भाजून केली लाई. आणि म्हणूनच आपण काल्याच्या प्रसंगामध्ये काय वापरतो? लाई. लाई जसं उगवत नाही तसं आता लाई खायची. काल्याच्या कीर्तनामध्ये काय खायची? लाई खाल्लं की पुन्हा जन्म मरण नाही. आता आपण टोपले लाह्या खातो आणि तरी आपल्याला काय ते काही काळाचा मार्ग नाही. लाई म्हणजे उपलक्षण आहे महाराज. पण ते काला म्हणजे एक उपलक्षण आहे. काला कशाचं उपलक्षण आहे? की ऐक्यतेचं प्रतीक, ऐक्यतेचं उपलक्षण म्हणजे काला आहे. अविद्येच्या दोन शक्ती आहेत, आवरण आणि विक्षेप. त्यात तत्वज्ञानाच्या उदयात आवरण दूर होते, परंतु विक्षेप मात्र शिल्लक राहते. हा आता ह्या आपण बघितलं की अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत. पैकी पहिली शक्ती आहे आवरण शक्ती आणि दुसरी शक्ती आहे विक्षेप शक्ती. काय होतं? तत्वज्ञानानंतर आवरण शक्तीचा विनाश होतो. आवरण शक्ती नाश पावते, परंतु विक्षेप शक्ती जी आहे ती जशीच्या तशी राहते. पण ती ब्रह्मज्ञानानं बाधित होते. काय होती? विक्षेप शक्ती ती बाधित होते. त्यासच प्रारब्ध असे म्हणतात. आणि त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध असे म्हणण्यात येते. आणि ते प्रारब्ध तत्वज्ञानाच्या शरीराचे निर्वाहक आहे. तत्वज्ञानाच्या शरीराचे निर्वाहक जर कोण असेल तर ते प्रारब्ध आहे. हे बघा, अज्ञानाच्याही शरीराचा निर्वाहक कोण आहे? प्रारब्धच आहे. परंतु तत्वज्ञानी हा काय करतो? तत्वज्ञान झाल्यानंतर हे शरीरच प्रारब्धाच्या हवाली करून देतो. त्याचा असा निश्चय होतो. देही भोग, मी मागे म्हटलं होतं, भोगे घडे. काय? देही भोग भोगे घडे. देही भोग या शब्दाचा अर्थ काय आहे? सुख दुःख, आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविकता, चांगल्या प्रकारचं सुख. देही भोग, देही म्हणजे देह आणि त्याला भोग. आणि भोगे घडे म्हणजे प्रारब्ध भोगे घडे. कशी घडे? प्रारब्ध भोगे घडे. म्हणजे तुकोबारा म्हणतात आता आमच्या देहाला जो भोग मिळून राहिला हा कशाने मिळून राहिला? प्रारब्ध भोगाने तो मिळून राहिला. एके ठिकाणी महाराजांचाच अभंग आहे, भोग भोगावरी द्यावा आणि करुणी संचिताचा ठेवा. बस हा जो भोग आहे तो कोणावर द्यावा? भोगावर देऊन टाकायचा. तुम्हाला आता वर्तमान शरीरामध्ये मिळणारा जो भोग आहे हा कोणावर? प्रारब्ध भोगावर देऊन टाकायचा. करुणी संचिताचा, जे संचितात असेल आणि मग तिथे देऊन टाकायचा. शांती. पण मग आपल्याला काय करायचं? शांती धरणे जीवेसाठी दशा उत्तम गोमटी. आपण काय करायचं? आपण शांती धरायची. कोणासाठी धरायची? जीवासाठी धरायची. जीवासाठी धरायची याचा अर्थ असा आहे की आपल्या उद्धारासाठी आपण काय करायची? शांती धरायची. या अभंगामध्ये प्रारब्धाचा आणि प्रयत्नाचा चिंतनाचा भाग आहे. त्यांनी काय केलं की शांती ही प्रयत्नाने धरायची. कशासाठी? दशा उत्तम गोमटी, चांगली दशा येण्यासाठी शांतता धरायची. आणि देहाचा जो भोग आहे हा कोणावर द्यायचा? भोगावर द्यायचा. वास्तविकपणे पाहता कर्माचे मूळ कारण जी अविद्या ती स्वमुखानेच आपला अभाव करीत आहे. हे अविद्या येणे नावे मे विद्यमानाची नोही. हे अविद्याचे स्वभाव आहे असं पुढे महाराजांनी लिहिलं की तिच्याच मुखानं सांगायला लागले. काय? मी विद्यमान. म्हणजे नाही आणि विद्या विद्यमान नाही. मी विद्यमान नाही कोण सांगायला लागली? अविद्या. माया यामासा माया जी नाही ती, म्हणजे माया अविद्या हे त्यांच्या तोंडानं सांगायला लागले की आम्ही नाही. अविद्या येणे नावे जे विद्यमानाची नव्हे हे अविद्याचे स्वभावे सांगत असे. हे अविद्याचे स्वभावे हे कोण सांगायला लागलं?
अनिरुद्ध महाराजांनी सांगत कोण सांगू राहिली अविद्याच म्हणायला लागली बाबा मी नाही काही लोक म्हणतील मग नाही ती कसं काय बेजार करून राहिली नाही तीच बेजार करते माणसं तुम्ही नाहीला आहे म्हटली ती काय करते ती नाही काय करते जे नाही ते दाखवते त्याचं नाव काय आहे अविद्या म्हणजे कारणाचा जेथे अभाव तेथे कार्य तरी कुठून असणार म्हणून आता मुळात कारणच नाही तर कार्य कुठून अविद्याच नाही तिचं कार्य कुठून येणार हे बघा जिथे भय आहे असं तुम्हाला माहिती भूताचं चोराचं तिथे माणसाचीच पावलं माणसाला वाटतं कोणतरी आलं आता तुम्ही बाईक चालायचं काम नाही राहिलं आता त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आता गाडी असल्यामुळे होय बबन दादा तर व्हायचं की नाही कधी कधी पाहणं मला हा आपलीच पावलं आपल्याला काय करते की आपल्याला असं वाटतं कोणतरी आलं आपलीच सावली एखाद्या वेळेस आपल्याला काय करते त्या ठिकाणी मला दचकी होती मग जी नाही ती दचकी होती कधी जेव्हा आपल्याला भ्रांती होते त्यावेळेस जी वस्तू नाही ती आपल्याला काय करते की दचकी होते तसं अविद्येचं काम आहे म्हणून तुकाराम महाराजही म्हणत आहेत की संचित क्रियामान भक्ता प्रारब्ध नाही जाण हे बघा महाराजांनी हे लिहून ठेवले संचित क्रियामान आणि भक्ता प्रारब्ध काय सुरुवात संचित अशी प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित हा, नाही प्रारब्ध क्रियामान आणि भक्ता संचित नाही जाण ऐसे विठोबाचे नाव नाम उच्चारित उच्चारिता खंडे वसोन पसके शके पाप अभंग आहे पूर्ण हा जाय तरी विधत होता याच्यात नाही ते. हा आणि जाय त्रिविध ताप पुढे काय तुका म्हणे माया आणि होय दासी लागला सांगा किती अभंग काय अभंग लिहिले महाराजांनी हा? विठोबाच्या नामाचं क्रम समुच्चय वाद सांगितलं याच्यामध्ये कोणता वाद सांगितला क्रम समुच्चय वाद की प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण पण कोण ऐसे विठोबाचे नाम हे विठोबाचं काय आता हे ऐसे आपण जसं पाठीमागे तयाशी देवीची कृपा केली हा रंग म्हटलं होतं आपण तर ते तयाशी देवीची हे प्रत्येक त्या पूर्वार्धाभोवती आणि उत्तरार्धाभोवती लावायचं तसं ऐशी विठोबाचे नाम आहे प्रारब्ध क्रियामान ऐशी विठोबा भक्ता प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही ऐशी विठोबाचे नाम आता उच्चारिता खंडे जन्म ऐशी विठोबाचे नाम वसून शेके पाप ऐशी विठोबाचे नाम जाय त्रिविध तो ताप ऐशी विठोबाचे आणि तो का म्हणे माया होय दासी लागे पाया ऐशी विठोबाचे क्रमसमुच्चय हा इथे कोणता समुच्चय सांगितलं क्रमसमुच्चय असे जरी आहे तरी सामान्य जनबोधार्थ या विषयाचा पुरस्कार श्रुती मातेने केला आहे ब्रह्मज्ञान होऊन परमात्म स्वरूप झाल्यावर अशा पुरुषाकडून होणारी जी कर्मे असतात ती त्या पुरुषास बंधक होत नाही ती बंधक होत नाही लागो नेगी पाप पुण्य अंगा तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप म्हणजे ज्ञानरूप अग्निरूप शब्दाचा अर्थ काय आहे ज्ञानरूप झालो ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम तक्त्वा करोति हा लिप्यतेन स पापेन पद्मपत्र मिवाम भसा बस मात्र या जन्मास कारणभूत असलेले जे प्रारब्ध ते शिल्लक राहत असते आणि त्याचा क्षय भोगानेच करणे प्राप्त होते प्रारब्ध कर्मणा भोगादेव क्षय हे प्रारब्ध कर्म असं आहे की ते भोगून संपवावं लागतं तो ज्ञानी असो अथवा अज्ञानी असो महात्मा असो महात्मा नसो त्याला ते भोगून संपवावं लागतं कर्म ही करीतची आहे जै करावे ते भावची जाये ते न करणेचे होय तयाचे केले मिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे इति द्वादशकला दर्शन समाप्तम अथ त्रयोदशकला दर्शन सप्तज्ञान भूमिका वर्णन बघितलं का आपण सांगा सदान महाराज भूमिका सांगा सप्त भूमिका पाठ नाही केले हा नाही भाकर खाल्ली विष्णू महाराजच्या घरी पातळी बाटी खाल्ली कारण भूमिका पाठ नाही केले अरे भूमिका पाठ करायच्या माऊली
शुभेच्छा सुविचारणा, तन माणसा सत्तापत्ती आसनशक्ती पदार्थ भाविनी तुर्यगा. बृहद्योग वसिष्ठात या ज्ञान भूमिका आलेल्या आहेत. हे बृहद्योग वशिष्ठ जे आहे ह्याच्यामध्ये ह्या ज्ञान भूमिका आलेल्या आहेत. ही गडबड होऊ द्यायची नाही. फक्त काय की चिदाभासाच्या 6 अवस्था आणि ज्ञानाच्या 7 भूमिका, ही अशी गडबड नाही होऊ द्यायची कधीच. चिदाभासाच्या 7 अवस्था विचारसागरामध्ये आहे. अज्ञान, आवरण, विक्षेप, शोकनाश, काय परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदा वाप्ती. आणि या जे आहेत या काय आहेत की भूमिका आहे. भूमिका म्हणजे हळूहळू हळूहळू असं तो पुढे जाणे. त्या 7 आहेत. अगोदरची पहिली भूमिका आहे शुभेच्छा. अंतःकरणामध्ये शुभेच्छा प्राप्त होणे. उपजला भाऊ आणि तुझे कृपे सिद्धी जावो. श्रवणाला मनुष्य लागला या समजा त्याच्या अंतःकरणात काय की शुभेच्छा. मननाला लागला सुविचारणा आणि निधिध्यासन झालं की तनुमानस. त्याची वाटणी मुमुक्षु भूमिका स्थित्रो मुच्य मानस तत्तुत्तरा मुक्तस्य परतस्तित्रो भूमिका सप्तदर्शितः या श्लोकाने टीकाकारांनी दाखविली आहे. आपल्या कलेमध्ये या ज्ञान भूमिकाची जी नावे दिली आहेत ती योग वासिष्ठातील नावाशी थोड्याफार फरकाने दिलेली आहेत. या बाबतीत योग वासिष्ठामध्ये जे काही श्लोक आलेले आहेत या भूमिका आणि त्या भूमिका थोड्याफार फरकाने पाठीमाग पुढे होईल क्रम, परंतु सारखेच आहे. या बाबतीत योग वासिष्ठातील मूळ श्लोकच येथे त्याच्या लक्षणासह उद्धृत केल्यास अप्रासंगिक होणार नाही. त्यांनी सांगितलं की प्रसंगाला सोडून नाही, योग वासिष्ठातील हे श्लोक आहे. तेव्हा सोडून पूर्ण हा राहू दे. शास्त्र सज्जन संपर्क प्रज्ञा माधव विवर्धेत प्रथमा पोक्ता योगस्यैव योगिनः विचारणा द्वितीया स्यात् तृतीया संग भावना विलापने चतुर्थी स्यात् वासना विलयात्मिका शुद्ध सविन्मयानंद रूपा भवती पंचमी अर्धसुप्त प्रबुद्धाभो जीवनमुक्तोत्तर तिष्ठती. वाचा कधी जमत काय बघू त्याचा अर्थ बदलतो. बरं चला. पदोपदी निज पदा गेले हो कर्म संचित सकर्म झाले हो तेथे आपुले नाठवे काही हो आप आपणा न पडे ठाई हो श्री गुरु प्रसादित ज्ञानबोध झाला हो नवे ठाऊके पडिले माया हो. हे बघा पदोपदी निज पदा गेले हो. पदोपदी पदोपदी म्हणजे पावलोपावली. पावलोपावली मी एक एक पाऊल ठेवत गेले. शुभेच्छा सुविचारणा तनु माणसा सत्वांपती आसनशक्ती पदार्थ भाविने आणि तुर्याला. मग कुठे गेले म्हणजे निजपद. निजपद म्हणजे माझं स्वतःचं स्वरूप, माझं जे सच्चिदानंद पद आहे इथे मी गेले. आणि मग काय झालं कर्म संचित सकर्म झाले हो. म्हणजे कर्म संचित कर्म प्रारब्ध कर्म हे सत्कर्म झालं. सकर्म झाले याचा अर्थ काय झालं ते सत्कर्म झालं. सत्कर्म झालं म्हणजे चांगलंच झालं ते आता काही वाईट राहिलं नाही असाही अर्थ करता येईल. आणि पदोपदी याचा अर्थ क्षणालाही सुद्धा करता येईल आपल्याला. आपण क्षणोक्षणी आम्ही परमार्थ चिंतन केल्यामुळे काय झालं मी परमपदाला प्राप्त झाले. स्वरूपबोधाचे साधन त्याचे स्वरूप आणि त्याचे पर्यवसान फळ याची मार्गदर्शिका म्हणजे सप्तभूमिका होय. एक शुभेच्छा. शास्त्र व सज्जन यांच्या संपत्तीचे प्रज्ञावर्धन उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी झाले. अरे शुभेच्छा शुभेच्छा म्हणजे काय त्यांनी आता सुंदर या ठिकाणी दिले की शास्त्र व सज्जन ह्यांच्या संपत्तीचे प्रज्ञावर्णन. शास्त्र आणि सज्जन लोक आहेत यांच्याकडे जी प्रज्ञा संपत्ती आहे प्रज्ञेच्या बुद्धीचं वर्णन काय लिहिलं महाराजांनी उपजला भाव आणि तुमचे कृपे सिद्धी जावं. 2 सुविचारणा. मी कोण परमात्म्याचे स्वरूप काय जगत काय याचा एकांतात बसून विचार करणे. आता सुविचारणा को काय आहे. कोहम कथमिदम जातम को वे कर्तास्य विद्यते उपादानम किमस्ती विचार स्वयं दृश्या. परमात्म्याचं स्वरूप काय जगत काय याचा एकांतात बसून विचार करणे ही सुविचारणा. गजबजा सामिलिया बसवी वनस्थळिया गंगाचिया चिमांदिया एकलया शमधमादिकी खेळे न बोलण्याची चावळे गुरुवाक्याची निमिळे
नेणे वेळू. गजबाजा सांडिल्या वसवी वनस्थळीया, वनात राहतो. गजबाजा टाकून दिलाय, गंगाच्या ठिकाणी राहतोय. शम दम याच्या ठिकाणी ती खेळी. चला आता असंभावना. असंग भावना. असंभावना ते ग झालं तिथे. असंभावना ग पूर्ण कमी करा. असंभावना तनुमानसा, अनात्मकार वृत्तीचे नियंत्रण व आत्माकार वृत्तीचे संवर्धन अर्थात स्वरूपाकार वृत्तीचे अनुसंधान. तिलाच काय म्हणायचं नाही नाही नाही, असंग भावना तिथे बरोबर आहे बरं का. हा असंग भावना तिथे. तनु मानसीचं ते दुसरं नाव आहे. हा. पै ध्याता आपणची परी, ध्यानरूप वृत्ती माझारी, ध्येत्वे भेट अवधारी, ध्यान रूढी गाय. क्षणक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपला. हे बघा, आपण काय विचार केला की पाठीमागे की निधिध्यासन, अनात्माकार वृत्तीचे नियंत्रण व आत्माकार वृत्तीचे संवर्धन. याला काय म्हणायचं? निधिध्यासन. अनात्माकार जी वृत्ती तिच्यावर काय करायचं? नियंत्रण करायचं. आणि जी आत्माकार वृत्ती तिचं काय करायचं? संवर्धन करायचं, तिला वाढवायचं. त्याच्यासाठी खाली अभंग दिले, ओवी दिली महाराजांनी. पै ध्याता आपणची परी, ध्यानरूप वृत्ती माझारी, ध्येत बी भेट अवधारी, ध्यान रूढी गा. याच्यावर आता प्रवचन करता येईल. 4. विलसिनी सत्वापत्ती. सत्वापत्ती. देहात्मबुद्धीचा बाध करून आत्मबुद्धीची दृढता. हे देहात्मबुद्धीचा बाध करायचा. मी देह आहे या बुद्धीचा बाध करून कोणती बुद्धी दृढ करायची? आत्मबुद्धी. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पराय अहमिष. परतोडी पाठीमोरे ठाके आणि आपण याते आपण देखे. आपण याते आपण देखे, देखत खेळ ओळखे सणे तत्व तेमी. हे म्हणे आहे ते आता प्रिंटिंग दोष येतो. परदोनी पाठीमोरे ठाके आणि आपण याते आपण देखे, देखत खेळ ओळखे म्हणे तत्व तेमी. काय म्हणे? देखत खेळ ओळखे म्हणे तत्व तेमी. ती ओळखीची सरिसे, सुखाची साम्राज्य बैसे, चित्तपण समरसे विरोणी जाय. तुका म्हणे दीप्ती उजळली ज्योती, मुळेची जी होती आच्छादित. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. हे कोणत्या याच्यात घालायचं? हे सर्व सत्वापत्ती या भूमिकेमध्ये. 5. शुद्ध सच्चिन्मयानंद रूपा असंशक्ती. काय की असंशक्ती. आत्माकार वृत्ती होण्याने देहादिक भावाची निवृत्ती होणे. या अवस्थेत जीवनमुक्त अर्धा जागृतीत व अर्धा निद्रेत असतो. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. त्यांनी लिहिलंय आज ह्या जागृतीत नाही बरं का, म्हणजे या जागृतीत नाही राहतो. त्यांनी सांगितलं की हे आता व्यवहार करायचं म्हटल्यानंतर तो काही काय असतो की काही स्वीकार करतो, काही मी ब्रह्म आहे याच्यावर बोधावर असतो. सतत मी ब्रह्मबोधावर राहिल्यावर व्यवहार होणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की अर्धा जागृतीत आणि अर्धा निद्रेत. म्हणजे खाली कसं लिहिलं त्यांनी ते बघा. सत्यवादी करी संसार सकळ आणि अलिप्त कमळ जळी जैसे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची. स्वयं यदन पदार्था भाविनी, आत्मबोधाच्या उपलब्धीत दृश्य भाव लुप्त होणे. हा ही शेवटी कोणती भूमिका असावी तर पदार्थ भाविनी. तीही अवस्थाची निद्वारे उपाधिपहिताकारे भावा भावरूप स्फुरे दृश्य जे हे. ते हे आगवेची निदृष्टा, ऐशा बोधाचा माझीवटा, अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाचे. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. शिव शिवा समर्था स्वामी, एवढे आनंदभूमी, घेपे देपे एके आम्ही ऐसे केले. हे बघा, ही पदार्थाभिमानी पदार्थ भावनेची अवस्था आहे. तिथे आनंदच आहे, दुसरं काहीच नाही. तिथे आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची. या अवस्थेत जीवनमुक्ताची स्थिती निद्रिस्थासारखी असते. तुर्यातीता तुर्यगा ह्या भूमिकेमध्ये 5व्या भूमिकेसारखा दृश्य प्रभावही नाही व 6व्या भूमिकेसारखा अभावही नाही. केवळ चिन्मात्रतेचा प्रत्यय हा. या आनंदाबाबती या भूमिकेमध्ये त्यांनी लिहिलं की निद्रिस्थासारखी त्याची अवस्था असते.
एकदम त्या ठिकाणी दृश्यभावही राहत नाही आणि अभावही राहत नाही, केवळ चिन्मात्र आनंदावस्थे म्हणजे काय, केवळ आनंद स्वरूप अशी त्याची अवस्था असते. आठव नाठव गेले भावाभाव, आज झाला स्वयंमेव पांडुरंग. ही जी प्रमाण आहे ना बबनराव, ही सगळी या भूमिकेला अवलंबून आहे. एक प्रवृत्ती बहुडे जिने अप्रवृत्तीशी वाधावणे. हा. आता प्रत्यंगमुखपणे प्रचारू दिसे. आठवू आणि विसरू तया तेही घेऊ निधी पसरू, दशेचा व्यवहारू असाधारण. हे अनुभव अमृताचे या ओव्या. ही भूमिका अतिशय परिपक्व झाली असता ती जिवंत योगाचा विषय होत नाही, जीवत्व भाव राहत नाही. पहिल्या 3 अवस्थांना जागृत, चौथीला स्वप्न, 5वीला सुषुप्ती असेही म्हणण्यात येते आणि या तिन्हीच्या अपेक्षेनेच तुर्या व तुर्यातीत अशी 6व्या व 7व्या भूमिकेची नावे पडलेली आहे. यांच्या अपेक्षेने तुर्याती तुर्या हे नाव पडलेलं आहे. आपण ते पंचीकरण जर बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा आहे की महाकारंगी, त्यालाच काय म्हणायचं, तुर्या. तर या 3 देहाच्या अपेक्षेने ती तुर्या अवस्था आहे. जीवाने क्रमाने या भूमिकावर आरोहण करून परम निर्वाण स्वरूप होऊन राहण्यातच कृतार्थता मानावी, हेच या कलेचे दर्शन आहे. इथे त्रयोदशकाला दर्शनम समाप्त. अथ चतुर्दशकाला दर्शनम. जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती यांचे वर्णन. जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती यांचं वर्णन आज वेदज्ञ पाहून म्हणा. चला. जिवंत पुरुषास कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख इत्यादी रूप चित्त धर्म क्लेश देत असतात. हाच जीवाचा बंध होय. त्याचे निवारण करणे हीच जीवनमुक्ती आहे. हे बघा, बंध 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 हा जो शब्द आहे, संसार बंध असा धरी छंद, हा हिरक महाराज, देणे तुटे भवबंध. काय भवबंध म्हणजे काय? बऱ्याच वेळेस भाऊबंध हा शब्द येतोय. तर लिहिलं त्यांनी की जिवंत पुरुषास कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखदुःख इत्यादी रूप चित्त धर्म क्लेश देत असतात. हा जीवाचा बंध. करते पण, याचं भोगते पण, सुख दुःख हे सर्व धर्म कोणाचे बरे? हे धर्म लिहिलं चित्त धर्म. हे कोणाचे धर्म आहे? चित्ताचे, मनाचे, बुद्धीचे, किंबहुना आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये अंतःकरणाचे सर्व काय की धर्म. आणि हाच बंध आहे. बंध नावाची वस्तू नाही. बंध म्हणजे काय? अंतःकरणाचे जे धर्म, ते धर्म माझे आहेत असं समजणं, हाच काय की बंध. जीवनमुक्तीत देह, इंद्रिय इत्यादी काचा संबंध असतो, विधेयमुक्तीत नसतो. हा जीवनमुक्तीचा आणि विधेयमुक्तीचा फरक समजायचा. जीवनमुक्तीमध्ये देह, इंद्रिय, मन, बुद्धी या सर्वाचा काय असतो? संबंध असतो. आणि विधेयमुक्तीत संबंध नसतो. संबंध तो तुटलेला असतो. असे जरी या दोहोंमध्ये सामान्यतः अंतर आहे, तरी दोहोंमध्ये द्वैत प्रतीचा अभावच असल्यामुळे त्यांच्या अनुभवात काही एक फरक नसतो. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. कारण विधेयमुक्तीमध्ये द्वैत प्रतीचा अभाव असतो. म्हणजे त्याला द्वैत दिसत नाही, त्याला द्वैत प्रतीती येत नाही. आणि जीवनमुक्त स्थितीमध्ये सुद्धा त्याला द्वैतिक प्रतीती येते. आता जिवंत आहे ना तो मुक्त, तरीही त्याला द्वैत प्रतीती येत नाही. द्वैत प्रतीतीमध्ये तो व्यवहार करीत असला तरी, तो द्वैतामध्ये व्यवहार करीत असला तरी द्वैताची सत्यत्वानं प्रतीती त्याला येत नाही. जी येते ती बाधितानुवृत्तीने आणि मिथ्यात्वानं प्रतीती येते. आणि विधेयमुक्ती जे आहे तर ती प्रतीती येतच नाही. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही अवस्था दिसायला जरी वेगळ्या वेगळ्या असल्या तरी दोन्हीमध्ये द्वैत प्रतीतीचा अभाव असल्यामुळे दोन्हीचा अधिकार कसा आहे की सारखा आहे. उलट द्वैत प्रतीती दिसत असून, द्वैत प्रतीती येत असून ती बाधितानुवृत्तीने तिच्यामध्ये अभाव बघणे ही विधेयमुक्तीपेक्षा कशी आहे की श्रेष्ठ आहे. मागे विधेयमुक्ती म्हणजे देहपातानंतर. देहपातानंतरच विधेयमुक्ती शब्दाचा अर्थ आहे की देहपातानंतर. याच्यात सांगितलं की देहीच विधेय भोगदशा म्हणजे हा. देह असतानाच विधेयमुक्ती अवस्था. असं तिथे काय केलं की त्यांनी श्लेष अलंकार वापरला तिथे की देहात असताना, आज काही अशी लोक आहेत देहात असताना की जीवनमुक्त कोणाला म्हणायचं की जीवनमुक्त पुरुष त्याला म्हणायचं
की जो संपूर्ण व्यवहार हा योग्य तऱ्हेनं करतो परंतु मुक्त, त्याला काय म्हणायचं? जीवन. मग त्याचे पश्यन स्पृशन जिग्रन नशनन गच्छन सोपन श्वसन श्लोक आहे की पाठवा. तो पाहतो, तो ऐकतो, खातो, पितो, प्रलपन विसर्जन गृहण मिशन न तोही चालतो आहे, तोही पाहतो, सगळं करतो पण तरी मुक्त. पण आज काही लोक असे आहेत समजा की आता हे हरिराम बाबासारखे लोक, यांचा काही व्यवहार वगैरे असं योग्य आहे का? काही त्यांचा काही कुठला व्यवहार आहे का? नाही. आणि म्हणून त्यांना एक संज्ञा दिली विधेयमुक्त. आता जनक राजाला विधेयमुक्त मग का म्हटले? त्याचं कारण आहे की जनक राजाचा इतका देहात्म भाव गेला होता की अग्नीमध्ये पाय ठेवला तरी ते काय झालं की त्यांना कळालं नाही. म्हणजे देहात्म भाव एकदम निवृत्त होणे, त्यालाही सुद्धा विधेयमुक्ती म्हटलं पाहिजे. विधेयमुक्ती त्याला म्हणायचंच नाही. विधेयमुक्ती कशाला म्हणायचे? आम्ही देहात राहूनच विधेही आहो या स्थितीमध्ये जगू म्हणून काय म्हटले महाराज? देहीचं विधेय. मग भोगू कशाचं यायला पाहिजे तिथं विधेय म्हटल्यानंतर? पण विधेय मुक्तीचं जे सुख आहे ते आम्ही देहात राहूनच भोगू. काय म्हटले महाराज? विधेय मुक्तीचं जे सुख आहे काय की देहच नाही या स्थितीचा जो आनंद आहे तो आनंद आम्ही देहात राहू. मग त्यांनी देहाकडे पाहिलंच नाही ना. ती जी लोक आहेत विधेय मुक्ती जे लोक राहिले त्यांनी देहाकडे काय पाहिलं? काहीच पाहिलं नाही. देहाकडे पाहिलंच नाही ना. अहो ते वाडा ते राज दरबार जळाला म्हणलं, सगळे शास्त्री पंडित चिंतन करण्यात पडल्यानंतर त्या जनक राजाला काय नाही आठवण नाही. मग विधेयमुक्तच नाही तो कोण आहे तो? म्हणजे तो मृत होतच नाही तर काय की ज्याला समजा माझ्या शरीराला काय होऊन राहिलं हे कळतच नाही. म्हणजे शेवटी काय झालं ते. आणि म्हणून त्यांनी त्यांचं मोठेपण वर्णन केलेलं आहे की आम्ही विधेय मुक्तीचा जो आनंद आहे हा देहात असताना जीवनमुक्ताची परिपक्व अवस्था. जीवनमुक्ताची काय आहे की ती परिपक्व. जीवनमुक्त म्हणजे जे संत महात्मे त्यांना म्हणता येईल का त्यांना बुडते जन्म त्यांना तरी नाही. विधेयमुक्त अवस्थेमध्ये जसं हरिराम बाबा आहे त्यांना जगाशी काही घेतलेलं नाही असं म्हणता येईल का? नाही ना. तसं नाही. आता हे तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, हे विधेयमुक्तच समजा. हे लिहिलं महाराजाने. आठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. आता जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबर आहे. आता विधेयमुक्तच ते कोण झाले? ते विधेयमुक्त. आता ती स्थिती त्यांची कशी की त्यांचं आपण हे नाही करू शकत. पण ज्ञानी पुरुष जो असतो तर तो त्याचा आता मग यानं काय होईल की आता हे जे आज वर्तमानात जे जेवढे ज्ञानी लोक आहेत संताच्या बाबतीत ही गोष्ट तर लागूच होत नाही. कोणती? ते जीवनमुक्त होते, विधेयमुक्त होते. ते येथे उपकारासाठी आणि आले घरच्या वैकुंठ. पण विधेयमुक्त म्हणजे काय? विधेयमुक्त आता समजा तुम्ही सोप्या भाषेत आणि तुम्ही जर आता मेली आणि विधेयमुक्तीत गेली. आता विधेयमुक्तीत एक तुम्हाला आता ब्रह्मज्ञान झालं, तुम्हाला सगळं कळतं, अंगूर कळतं, हे कळतं, ते कळतं. आता तुम्ही कोणी जीवनमुक्त. आणि तुमचे जर अंगोरण बिंगोर तुमच्या ध्यानातच नसले तर तुम्हाला वि म्हणजे नाही, देह म्हणजे देह नाही, म्हणजे तुम्ही आता विधेयमुक्तच आहे. काय आहे विधेयमुक्तीची स्थिती? म्हणजे काय की प्राण हे विधेयमुक्ताचे ब्रह्मलीन झालेले असतात. त्याला देहाचं कुठल्याही प्रकारचं अंतकरण वगैरे काही राहत. आणि आज जर तुमची तशी अवस्था झाली तर आजही तुम्ही काय आहे मग विधेयमुक्तच आहे. पण ही अवस्था होणं म्हणजे मी सांगितलं ना जेवण राजा जनकाची अवस्था होती. राजा जनकाची कशी अवस्था होती महाराज? ते राजा जनक त्याचं ते काहीच कळालं नाही त्याला. अग्नीमध्ये त्याचा पाय जर त्याला ठेवला त्याला तरी जळाला नाही. म्हणजे राजा जनकाची ती काय होती स्थिती होती. वैदेही जनक त्याला म्हणायचं, वैदेही जनक. आणि शिवमुनीला उपदेश केल्यामुळं जीवनमुक्ताची अवस्था होती त्यांच्याकडे. हा मग ते विधेय झाले नंतर. म्हणजे ते मोठेच शुकाचार्य सुद्धा नुसतं त्यांनी निरीक्षण सुरू केलं की सर्व संघ परित्याज्य. जनक राजा सांगितलं सगळा संघ टाकून येतो. तो विचार करू लागला काय आणलं म्हणताच विधेय झाला. कोण? शुकमुनी सुद्धा काय झाले. तेवढा त्यांचा काय होता की अधिकार.
पण आता समजा जीवनमुक्त पुरुष आहे, प्रारब्धवशात त्याला काही गोष्टी करतोय तू, आणि अशाचा देहपात झाला की मग तू विदेमुक्त. त्याला कोणती अवस्था म्हणायची? विदेमुक्त. आता प्रारब्धवशात आहे. काही लोकांचं प्रारब्ध एवढं बलवत्तर आहे की त्यांना शेवटपर्यंत काय कर्तव्य म्हणून काही काम करावं लागतं. काही जीवनमुक्ताचं प्रारब्ध असेल शेवटपर्यंत देहपात होईपर्यंत काही कर्तव्य म्हणून त्यांना कर्म करणं लागेल, पण तरी ते जीवनमुक्त. पण जीवनमुक्तीमध्ये सुद्धा पदार्थाचा अभाव, द्वैत प्रतीचा अभाव, त्याच्यात काहीच नाही, सारखंच आहे ते. हे मला असं वाटलं की देह पातानंतर म्हणजे अशी देहमुक्त अवस्था नसते, देह असतानाच. नाही ना, नाही त्याला नाव दिलं त्यांनी विदेमुक्त. तो अगोदरच म्हणजे काय होतं की तुमची जीवनमुक्त देहाचा भाव गेला तुमचा, तुमची क्रिया वगैरे सगळी गेली, मग ते विदेमुक्त म्हणजे जीवनमुक्तीत विदेमुक्त म्हणताच येणार नाही. जीवनमुक्तीची परिपक्व अवस्था म्हटलं. जीवनमुक्तीची नाही, देहपातानंतर विदेमुक्ती. विदेमुक्ती हा शब्द देहपातानंतरच आहे. त्याला काय म्हणायचं? त्यांचं म्हणणं असं आलं की मग देहीचं विधी भोगत अशा कसं फक्त नाही 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 नाही, चुकीचं नाही. देह पातानंतर विदेमुक्त अवस्था असं नाही, असं म्हणा. असंच नाही ते देहपात. याच्यात 236 वा प्रश्न आला. विदेमुक्त म्हणजे काय? उत्तर: प्रपंचाची प्रतीती रहित ब्रह्मस्वरूपाची जी स्थिती, प्रारब्ध भोगक्षयी स्थूल सूक्ष्म शरीराचे अधिकाराने प्राप्त होणाऱ्या अज्ञानाच्या चैतन्यामध्ये लय, ती विदेमुक्ती. मग चैतन्यामध्ये लय कधी होतो? म्हणजे देहपातानंतर असं नाही म्हटलं. नाही, देहपातानंतर जरी नाही म्हटलं तर देहपातानंतर तसं होणार नाही. जिवंत असतानाच होतं ना, जीवनमुक्ती असतानाच असणार. देहपातानंतरच तसा विलय होतो. म्हणजे चैतन्यामध्ये जे सगळं काय की, आणि मग हे जीवनमुक्त पुरुष जो आहे ना, तर जीवनमुक्त पुरुष व्यवहारच म्हणजे विदेमुक्त व्यवहारच करू शकत नाही. विदेमुक्ती जी आहे ना ते व्यवहारच होणार नाही. मग जीवनमुक्त आणि विदेमुक्त तुमचं म्हणू बरोबर. जिवंत असताना विदेमुक्ती तसं नाही. काय असतं ते की आपण एखाद्या वेळेस विदेमुक्तीच्या तसे आणि अपवाद आहे झाला प्रेतरूप शरीर विदेमुक्तीच, पण अगोदरच आम्ही करायला लागलो असं त्यांनी केलं. तो काय असतो? अपवाद असतो. विदेमुक्तीचं वर्णन आता अमृतानुभवमध्ये भरपूर आलं नाही की ज्या याच्यात आले असं बहुतेक. आता इथे सुरू आहे का आपलं? नाही, आता काय सुरू आहे? चला ना, विदेमुक्तीचं काय वाचा. जीवनमुक्तीत देह इंद्रिय इत्यादिकांचा संबंध असतो. विदेहमुक्तीत तो नसतो. हे पहा, मग तिथं संबंधच नसतो ना. इंद्रियादिकांचा काय नसतो? संबंध नसतो. मग आता तादात्म्य संबंध, कुठला संबंध राहत नाही ना, देह इंद्रिय वगैरे यांचा. मग संबंध नसणे म्हणजे काय? तादात्म्य नसणं, संबंध नसणे याचे फरक आहे ना. संबंधच नाही आला तर काय नाही. आणि तादात्म्य म्हणजे असून नसणे असं आहे. तादात्म्य राहत नाही. जीवनमुक्तीत काय राहत नाही त्याला? तादात्म्य राहत नाही. त्याचा संबंध असतो पण काय राहत नाही त्याला? तादात्म्य. आणि विधेय मुक्तीमध्ये संबंधही नसतो, तादात्म्य नाही. अगोदरच ते तादात्म्य गेलेलंच असते त्याचं. असे जरी या दोहोमध्ये सामान्यतः अंतर आहे, तरी दोहोमध्ये द्वैत प्रतीचा अभावच असल्यामुळे इथं दिलं त्याचं उत्तर. जीवनमुक्तीत देह इंद्रिय इत्यादिकांचा संबंध असतो आणि विधेय मुक्तीत तो नसतो. त्याचा काही संबंध आणि देहच नसतो असं नाही म्हणणार. देहच नसतो ना, संबंध नसतो असं नाही. विधेय मुक्तीत तो नसतो ना. नाही 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 नाही, हे बा ऐका तुम्ही अरुण बोल. जीवनमुक्तीत देह इंद्रिय इत्यादिकाचा संबंध असतो असं लिहिलं. संबंध असतो. हो ना, संबंध असतो ना. म्हणजे संबंध असतो म्हणजे काय असतो? इंद्रियाद्वारे आपण कार्य करतो, म्हणजे संबंध असतो, व्यवहार होतो. पण त्यांचा संबंध असतो, मग ते असतात. संबंध असतो म्हणजे ते असतात. आणि विधेय मुक्तीत तो नसतो, संबंध नसतो असं नाही. नाही संबंध नाही ना. जीवनमुक्तीत देह इंद्रिय इत्यादिकाचा जो संबंध असतो तो इत्यादिकाचा संबंध नसतो. इत्यादिकाचा काय नसतो? तो संबंध नसतो. म्हणजे काय काय धरणार तुम्ही?
हैराण बाबासारखी स्थिती बघा. नाही 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 नाही. मग त्यांचा संबंध नाही का आता? नाही, इंद्रियाचा नाही संबंध. नाही नाही, संबंध आहे. खाऊ राहिले ते पिऊ राहिले, त्याला श्वास सुरू आहे, त्याचा प्राण आहे, त्याच्यात प्राणात संबंध आहे त्यांचा, इंद्रियाचा आहे, देहाचा पण आहे. देहाचा संबंध आहे त्यांचा. काय भगवान मी त्यांना नाही नाही नाही, मग ते त्याच्या अधिकाराचं वर्णन नाही, तसं नाही ते. संबंध याचा अर्थ असा नाही. तादात्म्य, तिथं कोणता शब्द घालावा लागेल तो? तादात्म्य संबंध. संबंध नाही म्हणजे काहीच संबंध नाही. संबंध नाही याचा अर्थ काय आहे? संबंधच अंतःकरणावर या देहाचा संबंध असेल, इंद्रियाचा असेल तर अंतःकरण धरूनच आहे. हा, तिथं अंतःकरणच नाही, तर अशी अवस्था आता आहे. याला संबंध आहे. या संबंध नाही तर कसं आहे? किती जिवंत माणूस असला की त्याला देहाचा काय समजायचा? संबंध आहे. संबंध आहेच ना त्याला. तुमचे ते असं डोक्यात एकदा एक गोष्ट बसली. नाथ भागवतात मी वाचलं. नाही 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 नाही, एक लक्षात घ्या की कधी कधी काय आहे की कधी कधी आता जीवनमुक्त पुरुष ब्रह्मरूप असतो. काय? महात्मा ब्रह्मरूप असतो. म्हणजे ब्रह्मरूप कसा असेल महात्मा? कसा असेल जसं आता सगळे विचारांतीच ब्रह्म आहे. समजा तुम्ही आता कैवल्याचा पुतळा, कैवल्य आणि पुतळा एका ठिकाणी आहे का? कैवल्य म्हणजे काय? एकलेपण. एकलेपण म्हणजे काय? जिथं द्वे देह हे काहीच नाही, त्याचं नाव काय? आणि पुतळा म्हणलं की आकार. मग ज्ञानेश्वर महाराज कैवल्याचे पुतळे कसं काय होतं? हे कैवल्याचे पुतळे कसं काय होतं ज्ञानेश्वर महाराज? ब्रह्म दुखाशी आले. तुकाराम महाराज ब्रह्म एका पाड्यात कसं काय ते? ब्रह्म कशात मोजता? आलं तुमच्या ध्यानात? मग इथे ते विशेष वर्णन करीत असताना ते संत वर्णन आहे. ते संतांनी केलेलं ते काय आहे की ते चालत ते ज्ञानाचे बिंब आणि तयाच्या ते सुखाचे. म्हणजे महात्म्याचं वर्णन करताना कैवल्य फिकं पाडलं. हे संतांनी काय केलं त्याचं तसं विदेह मुक्त आणि जीवनमुक्त. तर जीवन याचा शब्दशः अर्थ केला तर मग तसं होणार नाही. ते संबंध नसतो म्हणजे काय? संबंध शब्दार्थ काय घेणार तुम्ही सांगा? तुमची सांगा इथं संबंध. व्यावहारिक कोणते काम होणार नाही त्याच्याकडून आपल्यासारखं सर्वसामान्य माणसं. कोणाचं? विधेयमुक्त अवस्थेतल्या. मग आता हे महाराज काम करते ना. कोणते? अरे गांजे पिते. बाबा काय पिते? गांजे पिते की नाही? पिते ना. याच्यावर बोलतो व्यवहार जरी होत असला त्यांच्या ठिकाणी तरी मनाचं लय झालंय कोण म्हणजे ना. जीवनमुक्ताचा कुठं व्यवहार होतो? जीवनमुक्ताचा सुद्धा द्वैत परिस्थिती राहत नाही ना त्याचा. मनाचा लय कुठं झाला त्यांचा? मनाचा लय म्हणल्यावर ते हे करू राहिले ना, व्यवहार करू राहिले की नाही? हा, प्रत्येक इंद्रिय. आणि तुम्ही बाहेरून असं नाही करू शकत ना की समजा एखादा माणूस अंगावर कपडे धारण करीत नाही, याच्यावर मी ते मुक्त आहे असं नाही ना. अभ्यासानं पाहा तुम्ही, अभ्यासानं विचार करा त्याचा. ते लोक येते ना ते लोक येते अभ्यासन लिंगाची पूजा करते ते. हा मुली असं आहे ना. तर त्याला काही होत नाही. ते अभ्यास तो काय आहे ते. म्हणून ही बहिरंग लक्षणांना विधेयमुक्त ठरतच नाही. मग जनक राजांना कुठं काय? जनक राजाचं काय होतं कुठं? ते तो राज्य करतो. संबंध शब्दाचा अर्थ आहे की यांचा संबंध. आणि संबंध राहत नाही असं जेव्हा जेव्हा बोललं जातं त्यावेळेस तादात्म्य राहत नाही. म्हणून इथे लक्षणं, हे जे आपण लक्षणं चिंतन शास्त्र जे आहे त्याच्यासाठी काय लक्षणं आपल्याला कळालं. संबंध नाही म्हणजे काय? आता तुमचा माझा संबंध नाही काही असं जर मी म्हटलो मग कोणत्या अर्थानं म्हणलो? आता तादात्म्य काय नाही आता. आणि तुमचा माझा संबंध नाही की नाही आता. इथे त्यांनी स्पष्ट केलं की इंद्रियाधिकाचं जीवन विधेय मुक्ताचे प्राण हे ब्रह्मलीन होतात. काय होतात? त्याचे प्राण काय होतात? ब्रह्मलीन होतात. ब्रह्मलीन होतात म्हणजे त्याच्यात मिळून जातात. तुम्ही याचा काय करू राहिले? शब्दशः अर्थ घेऊ राहिले. याचा लक्षात नाही. कुठे त्यांनी एखाद्या वेळेस आपण अलंकारपूर्वक एखाद्याचं मोठं वर्णन करीत असतो. काय करत असतो? हे एका साधे माणसं महात्मा आहे. आता असं वर्णन करताना आपण तसं काही ठिकाणी आता हे जे वर्णन केलेले त्यांनी विधेयमुक्ताचे, तर विधेयमुक्त हा शब्द कधी माझे खाली लिहिले महाराजांना, आठव गेले भाव झाला स्वयमेव पांडुरंग. कधी कधी जीवनमुक्ताला सुद्धा विधेयमुक्ताचं वर्णन साधू संतांनी केलेलं. जीवनमुक्त पुरुष
या दोन मुक्तीतील फरक स्पष्ट रीतीने मूळ बरं मला एक सांगा मग जीवनमुक्ती विधेय मुक्ती म्हणजे कशाला दोन मानले दोन मानले नसते. जीवनमुक्तच मानले असते. काय मानले असते ते जीवन. देहपात आणि देहपाताच्या अगोदर जर समजा जीवनमुक्त पुरुष व्यवहार करताना तुमचं म्हणणं त्याचं मन राहतं काय राहतं जीवनमुक्त पुरुषाचं मन ठिकाणीवर असतं असं मला म्हणायचं. कारण नाथ भागवत हरिराम बाबांची स्थिती आहे सध्या या स्थितीचं सुव्यवस्थित वर्णन केलेलं आहे की जो माणसापासून दूर जातो, जंगलात राहतो, अभक्ष्य भक्षण करतो, पेय पान करतो, ज्याचं म्हणजे त्यांनी सांगितलं की बा त्या स्थितीमध्ये मनाचा लय झालेला असतो. म्हणजे आता आपल्याला असं वाटतं की अन्न खातात पण ते काहीही खातात ना, अन्नच खातात. एक तुम्हाला आणि सांगतो त्याच मग स्थितीमध्ये- योगी सुद्धा मनाचा लय करतो. कोण योगी. मनाचा विलय हे मनाचा म्हणजे काय की विधेयमुक्त मनाचा लय म्हणजे विधेयमुक्त स्थिती नाही काय नाही. तर त्यात आपलं आता एक पाठ सुरू आहे आपलं स्वतंत्र विषय मनाचं लय होणं मला तसं वाटलं म्हणून. मनाचं लय होणं मनाचं लय होणं म्हणजे विधेयमुक्त नाही. मनाचं काय व्हायला पाहिजे बात. मनाचं लय योगानं होतो की नाही माणसाचं हा मग त्यांना काय होईल की तो विशेष पाडणार होतो. हा विशुद्ध पाड्यावर मनाचं लय होतो. मग हे लक्षण जातं ना. हा त्याच्यात अपवादात ते लोक करीत असतात. मग तुम्ही हे आणि आज जे काही लोक समजा आता समजा काही की आता विधेयमुक्त स्थितीचा आज आनंद घेतात समजा की झाला प्रेतरूप शरीराचा भाव त्यांना आता जनक राजाचं न्यायचं कुठं घेता येणार नाही ना आपल्याला बरोबर. आता बाबा आणि जनक राजा सारखे आहे का आता जनक जीवनमुक्त असतं ना विधेयमुक्त असते आणि हे नुसते का विधेयमुक्त नाही तसं नाही ते. हे सुद्धा जीवनमुक्तच आहे ते विधेयमुक्त आपण म्हणतो त्यांना पण शेवटी काय की सगळे संवेदन आहे. काय आहे संवेदन आहे. चैतन्यात लीन होत नाही तोपर्यंत विधेयमुक्त. विधेयमुक्त ठरतच नाही तो. आणि तसं लिहिलं राहते तुम्ही आणि आता वाचत होतो. काय चैतन्यात लीन होतो. चैतन्यात लीन होतो. ते चैतन्यात लीनच होतं ना ते. त्याचे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी चैतन्यात लीन होणं म्हणजे काय चैतन्यात लीन होणं म्हणजे ब्रह्मलीन. ब्रह्मलीन. काय म्हणे हे विधेयमुक्त जीवनमुक्त पुरुष जेव्हा त्याचं प्राण हे जातात त्याला काय म्हणायचं विधेयमुक्त. आणि कधी कधी त्यांनी त्या ठिकाणी वर्णन करीत असताना जीवनमुक्त हा विधेयमुक्तच असतो. काय झाला प्रेत. अहो समजा एकदा मुलीचं लग्न लागलं की लग्न लागल्यानंतर ती लेकरवाडी होतीच. गुरुजी आता वेगळ्या वेगळ्या भाषेत बोलायचे काय पण होतीच असं नाही. असं गुरुजी वेगळ्या वेगळ्या भाषेत सांगायचं. चला ती महत्वाची पुढची ओळी राहिली ना पण तिथली का या असे जरी या दोहोमध्ये सामान्यतः अंतर आहे तरी दोहोमध्ये द्वैत प्रतीचा अभावच असल्यामुळे त्यांच्या अनुभवात काही एक फरक नसतो. हा हे महत्वाचं आहे ना. तिथे द्वैत प्रतीचा काय असतो अभावच. तुम्ही जीवनमुक्तामध्ये विधेयमुक्तामध्ये किंचित सुद्धा फरक करता येत नाही कधीच नाही. त्यांच्या द्वैत प्रतीचा काय असतो की अभाव असतो. चल खालचं घ्या बस मी एवढी या दोन मुक्तीतील फरक स्पष्ट रीतीने मूळ ग्रंथात केलेला आहेच. तथापि अधिक स्पष्ट होण्याकरता दोन्ही स्थितीतील पुरुषांची योग वशिष्ठ ग्रंथातील काही लक्षणे पुढे देतो. काही हे त्यांनी ते दिले. याचा विचार आपण उद्या करू. कुंडली